जर का आता ओबेसिटी आहे किंवा प्री ओबेसिटी जो की तुम्ही ओव्हरवेट म्हटलं ह्याच्यामध्ये आहे, तर ह्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा रिव्हर्स करण्यासाठी किंवा न होऊ देण्यासाठी तुम्ही काय सजेस्ट करता? येस, आणि ते खूप महत्वाचं आहे, कारण लठ्ठपणा न होणं हे पण न खूप होण्यासाठी काय मेजर करायचे हे पण खूप महत्वाचं आहे. कारण कसं झालंय, आय विल टेल यू सम्राट, की प्रत्येकाला आजकाल सोशल मीडियाच्या ह्याच्यात मला सुंदर दिसायला पाहिजे. कारण कुठल्याही फंक्शनमध्ये असेल, कुठलंही काही छोटं जरी केलं तरी मी माझी सेल्फी काढणार आणि लगेच पोस्ट करणार. हे खूप महत्वाचं. आता पोस्ट करायचं म्हटलं तर मग उगाच मी माझे अँगल्स चेंज करून करण्यापेक्षा तुम्ही ओबेसिटीच कंट्रोल करा. कारण प्रत्येक मेल, फिमेल, छोटं बाळ, मोठे लोक, ह्या सगळ्यांना आता सुंदर दिसणं खूप गरजेचं झालं. तर मग मी म्हणेन की नुसतं कॉस्मेटिक कशाला, तुम्ही हेल्दी होऊन तुम्ही जर फोटो काढले आणि सोशल मीडिया टाकले तर जास्त उपयोगी पडेल. आणि प्रत्येक फोटोच्या टाइमला 1 मिनिट थांब, श्वास घेऊन नंतर मेन विल बी मेन. तर आपण कसं कंट्रोल करणं हेच आपण जास्त बोलू ऍक्च्युली. कारण कसं आहे की ओबेसिटी इज अ लाईफस्टाईल डिसीज. जसं आपण आधी कॉजेस ऑफ ओबेसिटी म्हटलं की लाईफस्टाईल डिसीज मध्ये आपलं खाणं जास्त झालंय. त्यामुळं तुम्ही जेवढं तुमच्या तोंडाला आवळ घालाल तेवढं तुमचं ओबेसिटी कंट्रोल राहील. वेट लॉस, परत मी स्ट्रेस करतो, वेट लॉस इज 80% डाएट, 20% एक्सरसाइज. मेनली डाएट. येस. त्यामुळे तुम्ही काय खाता, एनर्जी इन काय होतं, कॅलरीज इन काय होतं, हे खूप महत्वाचं आहे. कॅलरीज इन काय होतं प्लस दॅट क्वालिटी ऑफ कॅलरीज इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो क्वांटिटी अँड क्वालिटी बोथ आर इम्पॉर्टंट. 80% इज डाएट, 20% एक्सरसाइज. म्हणजे असं नाही होत कधी की बाबा मी आज घरी 2 पुरणपोळी जास्त खाल्ले, उद्या सकाळी 2 किलोमीटर जास्त पळतो म्हणजे माझं वजन आटोक्यात येईल, असं नाही होत. ते 2 पुरणपोळी कंट्रोल करणं जास्त महत्वाचं आहे. 2 किलोमीटर पळण्यापेक्षा 2 किलोमीटर जास्त पळा, पण 2 पुरणपोळी कंट्रोल करा, हे जास्त महत्वाचं आहे. तर वेट लॉस इज 80% डाएट, 20% एक्सरसाइज. तर डाएटमध्ये काय, सो नॉर्मली कसं असतं की बाबा बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस मशीन जे असतात त्याच्यामध्ये तुमचं बेसल मेटाबॉलिक रेट हा एक प्रकार असतो. म्हणजे माझं आयुष्य जगण्यासाठी मला किती कॅलरी स्पेंड करायला लागतात माझ्या आयुष्याला, माझ्या श्वासोश्वासासाठी, श्वास घेण्यासाठी पण कॅलरी स्पेंड होतात, माझ्या मसल टोन मेंटेन ठेवण्यासाठी कॅलरी स्पेंड होतात, मी जे विचार करतो त्यासाठी कॅलरी स्पेंड होतात, मी जे काही ऍक्टिव्हिटीज करतो त्यासाठी कॅलरी स्पेंड होतात, माझं काही डायजेशन होतं पोटामध्ये त्यासाठी कॅलरीज, म्हणजे आपल्या बॉडी फंक्शनिंगसाठी काही कॅलरीज स्पेंड होतात. दॅट इज नॉन एज बेसल मेटाबॉलिक रेट. आणि हे बेसल मेटाबॉलिक रेट प्रत्येक पर्सनसाठी डिफरंट असतं. तुमच्यासाठी डिफरंट असेल, माझ्यासाठी डिफरंट असेल. माझं बेसल मेटाबॉलिक रेट आहे 1650 कॅलरीज. त्यामुळे मी जर रोज 1650 कॅलरीज खाल्लं तर मी लठ्ठ होणार नाही. दॅट इज माय एनर्जी इन. 1650 कॅलरीज माझ्या बॉडी कॉम्पोजिशन माझी 1650 कॅलरीज खाल्लं पाहिजे. त्याच्यापेक्षा मी किती जास्त खाल्लं, सपोज 500 कॅलरीज जास्त खाल्लं तर ते 500 कॅलरीज जवळजवळ 80% हे फॅटमध्ये रूपांतर होऊ शकतं. तर मग 500 कॅलरीज जास्त खात असेल तर मी तेवढं एक्सरसाइज पण करायला पाहिजे एक्स्ट्रा. ओके. सो तर मी जर असेल तर मी नॉर्मल राहीन. जर मला वजन कमी करायचं असेल तर मला कॅलरी डेफिसिट मोडमध्ये करायला पाहिजे. म्हणजे मी 1650 कॅलरीज खात असेल तर मी 200 ते 300 कॅलरीज कमी खायला पाहिजे प्लस एक्सरसाइज करायला पाहिजे, मगच मी बारीक होणार. म्हणजे आपल्या बॉडी मधला तो एफडी मधलं मायनस होत. येस, एफडी मधलं मायनस होणार. म्हणजे असं नाही होत कमी की बाबा मी फक्त 1650 मी जेवढं आधी कमवलंय ते जाईल का, नाही जाणार. त्याच्यापेक्षा कमी खाल्लं तरच तुमचं वजन कमी होणार. सो कॅलरी डेफिसिट मध्ये गेला तरच तुम्ही लठ्ठपणापासून ते बारीक हळूहळू होत राहणार. आणि मी सांगेन की बाबा हळूहळू बारीक होणं हेच चांगलं आहे. मी असं कधीच तुम्हाला ऍडवाइस नाही करणार की बाबा लगेच कॅलरी डेफिसिट मध्ये गेल्यानंतर महिन्याला 10 किलो कमी करा, अजिबात नाही. महिन्याला फक्त 2 ते 3 किलो मॅक्झिमम म्हणतोय मी. अर्धा किलो जर कमी झाला तरी चालेल, पण तो ग्राफ खाली खाली येत राहणं हे खूप गरजेचं आहे. तर मग कॅलरीज मध्ये तुम्ही काय काय खाल्लं पाहिजे, जसं की आपण 3 प्रकार असतात, आपण 3 भाग असतात, 3 कॉम्पोनंट असतात आपल्या जेवणाचे. एक आहे कार्बोहायड्रेट्स, दुसरा आहे प्रोटीन्स आणि तिसरा आहे फॅट्स. ओके. बाकी विटॅमिन्स वगैरे ते सगळे ऍडजंक्ट झाले. मेन आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स असतात. तर नॉर्मली वी ॲज इंडियन्स, म्हणजे आपण भारतीय म्हणून आपण कार्बोहायड्रेट्स खूप जास्त खातो, म्हणजे वी आर कार्बेटेरियन्स. म्हणजे आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स हा प्रकार खूप जास्त असतो. म्हणजे पोळी आपण जास्त खातो, आपण भात जास्त खातो, आपण फळांमध्ये पण थोडे कार्बोहायड्रेट्स असतात. त्याच्यामुळे
ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपण कार्बोहायड्रेटचं प्रमाण जवळ 60 ते 70% असतं, प्रोटीन फक्त 20% असतं आणि फॅट 10% असतं. तर ह्याच्यामुळे कार्बोहायड्रेट्स मध्ये काय होते, कार्बोहायड्रेट्स आर पॉवर हाऊस, कार्बोहायड्रेट्स पाहिजेतच आपल्याला, पण कार्बोहायड्रेट्समुळे जेवढं आपण वापरतो बेसल मेटाबॉलिक रेटसाठी, म्हणजे माझ्या डेली ऍक्टिव्हिटीज जेवढं वापरतो त्याच्यापेक्षा जे काही जास्त आपण कार्बोहायड्रेट्स खाल्लेलं असतं ते सगळं फॅटमध्ये रूपांतर होतं. एक्सेस कार्बोहायड्रेट पोटामध्ये जाऊन फॅटमध्ये रूपांतर होतं. लिव्हर आणि तुमच्या सगळीकडे ढेरी आलं, लिव्हर आलं, आतल्या ह्याच्यामध्ये. सो फॅटमध्ये परत 3 प्रकार असतात. एक आहे की सबक्युटेनियस फॅट, म्हणजे माझ्या स्किन खाली जो फॅट आहे दॅट इज सबक्युटेनियस फॅट. आत ढेरीमध्ये आपल्या ऑर्गनच्या भोवती जो काय फॅट तयार होतो तो आहे विसरल फॅट. तिसरा रेट्रोपेडल म्हणजे बॅक पाठीमध्ये फॅट. मेन हा जो विसरल फॅट आहे हा खूप डेंजरस आहे. विसरल फॅटमुळेच तुम्हाला सगळे आजार होतात. त्यामुळे हे सगळ्या आजाराचं मूळ कारण हे विसरल फॅट आहे. प्लस सबक्युटेनियस फॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीस ऑल्सो, कारण हे पेरिफरल इन्सुलिन रेजिस्टन्स जास्त वाढवतं. तर परत वी कॅन कम टू द फूड कंटेंट. लो कॅलरी डाएट. लो कॅलरी डाएट. तर कॅलरी डेफिसिट. तर लो कॅलरी डाएट म्हणजे आपल्याला खूप लो कॅलरी डेफिसिट मध्ये राहणं गरजेचं नाहीये. बेसल मेटाबॉलिक रेट माहित असणं खूप गरजेचं आहे. कार्बोहायड्रेट्स आय विल सजेस्ट की आपल्या आहारामध्ये प्रोटीनचे 50% पाहिजे. ओके. कार्बोहायड्रेट्स हे 30 ते 40% पाहिजे. फॅट हे 10 ते 20% पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण जेवढं प्रोटीन जास्त, प्रोटीन्स आर लाईक मेटाबॉलिक बर्नर्स ऑल्सो. प्रोटीन्स आर गुड फॉर मसल्स, प्रोटीन्स आर लाईक मेटाबॉलिक बर्नर्स, आणि त्याच्यामुळे तुमचं प्रोटीन डझंट गेट कन्वर्टेड इनटू फॅट मच मोर, आणि त्याच्यामुळे आपलं वजन आटोक्यात राहतं. आपण बऱ्याच वेळा काय करतो की भूक लागली की लगेच जेवायला बसतो. लगेच जेवायला बसतो की आधी काय खातो, पोळी भाजी खातो आपण घरी, लगेच पोळी भाजी खातो, आणि जेवढं भूक लागेल तेवढं पोळ्या पण जास्त जातात. आणि पोळी जास्त 4 पोळ्या खाल्ले, 3 पोळ्या खाल्ले, आणि पोळी आणि भाजी, आणि नंतर मग भात आणि वरण, हे जर तुम्ही खात असाल तर मग जशी भूक लागते तसं आपण पोळ्या जास्त खातो. गरम गरम अजून 2 पोळ्या जास्त जातात. त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट्स जास्त खातो, प्रोटीन्स माहित नाही. भात आणि वरण, आपल्या बऱ्याच वेळ काय असतं की आपण भात घेतो आणि त्याच्यावरती वरण टाकतो. दॅट इज अ व्हेरी रॉंग मेथड ऑफ इटिंग वरण भात. ओके. आपण उलट एका वाटीमध्ये वरण घ्यायला पाहिजे, त्यात 2 ते 3 चमचे भात टाका फक्त. त्यामुळे प्रोटीन्स, डाळीमध्ये प्रोटीन्स असतं, तर प्रोटीन जास्त गेले आणि कार्बोहायड्रेट्स कमी गेले. अशा प्रकारे तुम्ही प्रोटीनचं प्रमाण जास्त वाढवायला पाहिजे. प्लस भूक लागल्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की भूक लागल्यानंतर आधी आपण पोळी भाजी खाण्यापेक्षा आधी फ्रुट्स खाल्ले पाहिजे. फ्रुट्स खावा, आधी प्रोटीन्स खावा. तुम्ही कुठल्याही बुफेला जर गेला तर आधी तुम्हाला लगेच रोटी आणि मेन कोर्स नाही देत. आधी काय असतं, तुम्हाला काहीतरी ड्रिंक देतात. तर ड्रिंक इज जस्ट टू सॅटिस्फाय युअर दॅट हंगर सेन्सेस असतो, सॅटिस्फाय करतो आधी ड्रिंक कुठलं दिल्यानंतर. सूप देतात किंवा ड्रिंक देतात, वेलकम ड्रिंक असतं. त्यानंतर तुम्हाला स्टार्टर्स देतात. व्हॉट आर स्टार्टर्स? स्टार्टर्स कुठले, पनीरचे असतात किंवा चिकनचे असतात. सो दीज आर प्रोटीन्स. त्यामुळे हा जो काही बुफेचा प्रकार आहे दॅट इज प्रॉपर वे ऑफ इटिंग युअर डाएट. त्यामुळे तुम्ही आधी प्रोटीन्स खाल्लं पाहिजे. प्रोटीन्स खाल्लं की तुमचं आधी पोट भरतं, त्याच्यामुळे त्यानंतर तुमचा मेन कोर्स हा कमी होत जातो. तुम्ही आधी डेझर्ट नाही खाल्लं पाहिजे. सो डेझर्ट इज अगेन व्हेरी हाय कार्बोहायड्रेट. हाय कार्बोहायड्रेट म्हणजे त्यापेक्षा सिम्पल कार्बोहायड्रेट म्हणतो आपण. दॅट इज शुगर कंटेंट जास्त असतं. शुगर कंटेंट जास्त असतं, जेवढं शुगर कंटेंट जास्त तेवढं जास्त फॅटमध्ये रूपांतर होतं. सो डेझर्ट शुड बी इटन लास्ट. सो फर्स्ट वेलकम ड्रिंक, मग स्टार्टर्स प्रोटीन्स, मग नंतर तुमचं मेन कोर्स रोटी आणि सब्जी, रोटी डाळ जे काय असेल ते, त्यानंतर भात आपण खातो, त्यानंतर डेझर्ट खातो. कारण डेझर्ट आपण खूप कमी खाल्लं पाहिजे, स्टार्टर्स जास्त खाल्ले पाहिजेत, आणि मेन कोर्स अजून कमी खाल्लं पाहिजे. तर हा असा कोर्स आपण घरी पण करायला पाहिजे की बाबा प्रोटीन जास्त खाणे, कार्बोहायड्रेट्स कमी खाणे, आणि फॅट्स त्याच्यापेक्षा कमी खाणे. 50% प्रोटीन, 30 ते 40% कार्बोहायड्रेट, आणि 10% हेल्दी फॅट. येस. जसं त्याच्यामुळे एकदम काही जण लो कार्बोहायड्रेट डाएट म्हणतात. सो खूप लो कार्बोहायड्रेट पण गरजेचं नाहीये, कारण आपल्याला जीवन जगण्यासाठी कार्बोहायड्रेट आवश्यक आहे. त्यामुळे कार्बोहायड्रेट बंद करणे, फक्त प्रोटीन्स खाणे हे पण चांगलं नाही. नो फॅट पण म्हणतात, लो फॅट म्हणतात किंवा नो फॅट म्हणतात, पण फॅट पण गरजेचं आहे. कारण आपल्या स्किनच्या ग्लोसाठी आपले काही विटॅमिन्स आहेत, ए, डी, ई आणि के, ह्याच्या अब्झॉर्प्शनसाठी फॅट लागतं. त्यामुळे फॅट पण 10 ते 20% आपल्या आहारामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. फक्त तुम्ही चांगलं फॅट घ्यायला चालू करा. गुड फॅट घेतलं पाहिजे, ट्रान्स फॅट्स नाही घ्यायला पाहिजे. तळलेले पदार्थ जास्त खायचे, ट्रान्स फॅट्स, कारण त्याच्याचं रूपांतर हे बॅड कोलेस्ट्रॉल मध्ये झालेलं असतं. मग गुड फॅट्स घ्यायला पाहिजे. तुम्ही उलट रोज 2 ते 4 चमचे तूप जर तुमच्या आहारामध्ये घेतलं चांगलं आहे. म्हणजे तूप हा फॅट आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे. येस, इट इज गुड फॉर अवर स्किन, इट इज गुड फॉर अवर जॉईंट्स,
बेसिकली आपले जॉईंटची काही जी फ्लेक्झिबिलिटी असते हे तुमच्या गुड फॅटमुळे चांगलं असतं. डाएट हा खूप महत्वाचा कंपोनंट आहे सर, पण डाएटच्या व्यतिरिक्त आणखीन काय काय तुम्ही सजेस्ट करता? जसं मी म्हटलं की वेट लॉस साठी म्हणजे लठ्ठपणा कमी डाएट हा खूप मेजर कॉम्पोनंट आहे. 80% इज डाएट. पण बाकीचे पण खूप कॉम्पोनंट आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त डाएट कंट्रोल केलं म्हणून वेट लॉस होईलच असं नाहीये. वेट लॉस होतोच, पण त्याच्याबरोबर हेल्दी राहण्यासाठी बाकीच्या गोष्टी पण आपल्याला कराव्या लागतात. तर वेट लॉस मध्ये फर्स्ट पार्ट इज डाएट कंट्रोल, सेकंड पार्ट इज एक्सरसाइज. एस्पेशली म्हणजे हा एक्सरसाइजची सवय आपल्यामध्ये हे लहानपणापासूनच लागलं पाहिजे. सो आय विल सजेस्ट ऑल द यंग पॅरेंट्स, ऑल द पॅरेंट्स की बाबा त्यांनी त्यांच्या मुलांमध्ये एक्सरसाइजची सवय लावली पाहिजे. आणि मुलांमध्ये एक्सरसाइज सवय कधी लागेल, जेव्हा यू आर एक्सरसाइजिंग. त्यामुळे ती सवय आधी तुमच्यामध्ये चालू करा, मग तुमच्या बरोबर मुलांना पण ते करायला लावा. म्हणजे इट शुड नॉट बी लाईक हे तू एक्सरसाइज कर रे, तू हे कर, मोबाईलवरती बसतो आणि मी मोबाईलवरती बसतो, असं नको. म्हणजे अक्षरशः मागच्या महिन्यात एक मुलगा आला की डॉक्टर मी खूप खेळतो. काय खेळतोस? मी फुटबॉल खेळतो. तो वडील म्हणतो तू कधी जातोस फुटबॉलला? मला तर माहिती तू घरीच असतो. हा मी मोबाईलवरती खेळतो ना, कॉम्प्युटरवरती खेळतो. सो फुटबॉल किंवा क्रिकेट खेळणं आता हे घरी जास्त झालेलं आहे. तर त्याच्यापेक्षा त्यांना मैदानात जाऊ दे, ग्राउंडवरती जाऊ दे, खाली सोसायटीमध्ये खेळायला जाऊ दे. सो तो महत्वाचा भाग आहे. सो दे शुड प्ले मोर ऑफ आउटडोर स्पोर्ट्स, कारण तो इज अ फॉर्म ऑफ एक्सरसाइज. प्लस तुम्ही एक्सरसाइज करणं पण गरजेचं आहे. एक्सरसाइज मध्ये जर बघितलं की प्रत्येक जण म्हणतं की आम्ही एक्सरसाइज करतो डॉक्टर साहेब. म्हणजे कसं? आम्ही रोज वॉकिंगला जातो. सो वॉकिंग इज अ नॅशनल एक्सरसाइज. सो वॉकिंग इज नॉट अन एक्सरसाइज ऍट ऑल. वॉकिंग मध्ये पण दोन प्रकारचे असतात की बाबा जे आजारी पडल्यानंतर मला हार्ट डिसीज झालं, मला अँजिओप्लास्टी झालं, त्यानंतर वॉकिंगला जाणं, दॅट इज वॉर्निंग वॉक. आणि जे वॉर्निंगच्या आधी जातात दॅट इज मॉर्निंग वॉक. येस. त्याच्यामुळे वॉकिंग इज नॉट. वॉकिंगमुळे काय होतं? फक्त तुमच्या पायाचं एक्सरसाइज. वॉकिंगमुळे तुमचं फक्त पायाचं एक्सरसाइज होतो. एक्सरसाइज पण नाही की फक्त त्याची मुवमेंट होते. त्याच्यामुळे तुमचं मसल डेव्हलपमेंट होत नाही, मसल टोन डेव्हलप होत नाही. यू हॅव टू डेव्हलप युअर मसल टोन. कारण जसं मी म्हटलं की आफ्टर द एज ऑफ 40 देर इज सार्कोपेनिया. सार्कोपेनिया म्हणजे तुमचा मसल लॉस होत जातो. आफ्टर द एज ऑफ 40 एव्हरी इयर यू लूज 1% ऑफ युअर मसल मास. जेवढा मसल मास लूज होतो दॅट इज कन्वर्टेड इन टू फॅट. आणि मग फॅट मास वाढतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला आजार होतो. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना आजार हे 40च्या नंतर येत जातात. एक्सरसाइज मध्ये 3 प्रकार खूप महत्वाचे आहेत. एक तर वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग किंवा तुमचं जे काही पॅडलिंग करता हे सगळं, दिस आर ऑल नोन एज एरोबिक एक्सरसाइजेस. एरोबिक एक्सरसाइजेस इज गुड फॉर हार्ट बिकॉज इट इम्प्रूव्ह युअर हार्ट ऍक्टिव्हिटी आणि त्याच्यामुळे इट इज गुड फॉर युअर हार्ट. जसं मी म्हटलं की वॉकिंग मध्ये ब्रिस्क वॉकिंग, नॉर्मल वॉकिंग नाही. मी फिरायला गेलो सकाळी, गप्पा मारत फिरलो आहे, दॅट इज नॉट वॉकिंग ॲट ऑल. ते फक्त तुमचा लेजर वॉक झाला. इट इज ब्रिस्क वॉकिंग. तुम्हाला घाम आला पाहिजे. बायका भरपूर जण अशी फिरतात, गप्पा मारत फिरत नाही, आम्ही वॉकिंग केलं, दॅट इज नॉट वॉकिंग. न गप्पा मारता वॉकिंग करता आलं पाहिजे. बोलता यायला नाही पाहिजे, बोलता नाही यायला पाहिजे, म्हणजे गप्पाच मारता नाही आलं पाहिजे. दॅट इज नॉर्मल वॉक, ब्रिस्क वॉकिंग. ब्रिस्क वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग, दिज आर ऑल एरोबिक्स. बट ते पण 30 मिनिट्स ते 45 मिनिट्स केलेलंच बरं असतं. कारण जेवढं तुम्ही एरोबिक्स जास्त करता तेवढी तुम्हाला जास्त भूक पण लागू शकते. सो एरोबिक्स इज गुड फॉर 30 to 45 मिनिट्स ओनली, नॉट मोर देन दॅट. सेकंड, बरेच जण पेशंट्स म्हणतात आम्ही योगा करतो डॉक्टर, एक्सरसाइज करतो म्हणजे आम्ही योगा करतो. अगेन आय विल टेल, योगामध्ये पण 80% योगा इज फॉर फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे तुमचे मसल थोडे वर्क होतात, तुमचे जॉईंट्स मूव्ह होतात, दॅट इज फ्लेक्झिबिलिटी. देर इज पॉवर योगा ज्याच्यामध्ये तुमचे मसल्स तुम्ही तुमच्या बॉडी वेट यूज करून पण तुमचं मसल मास वाढतो. सो आय एम नॉट सेइंग की बा योगा इज बॅड. योगा इज गुड फॉर फ्लेक्झिबिलिटी. बट 80% जे आपले इंडियन्स योगा करतात दॅट इज जस्ट फॉर फ्लेक्झिबिलिटी. स्ट्रेचिंग होतं थोडंसं, प्राणायाम हे ते करतात, दॅट इज जस्ट फॉर फ्लेक्झिबिलिटी. सो फर्स्ट इज एरोबिक्स, दॅट इज गुड फॉर हार्ट हेल्थ. सेकंड इज योगा, दॅट इज गुड फॉर फ्लेक्झिबिलिटी. मेजर टाइप ऑफ एक्सरसाइज विच यू शुड डू इज स्ट्रेंथ ट्रेनिंग. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वेट ट्रेनिंग. म्हणजे तुमची वजन घेऊन, तुमच्या वजनानं किंवा काही डंबेल्स घेऊन, ह्याच्यानं जे की तुम्ही वजन एक्सरसाइज करता जिम मध्ये जाऊन किंवा घरी पण. मी असं नाही म्हणत किंवा प्रत्येकाने जिम लावलंच पाहिजे, कारण प्रत्येक वेळी जिमला जाणं म्हणजे काय, मग तयार व्हा, मग तिकडे जावा, कसं जायचं, माझ्यावर कोण नाहीये, ह्या सगळे जे काही कारणं असतात. त्याच्यापेक्षा मी प्रत्येक पेशंटला तुम्ही घरच्या घरी तुम्ही 2 ते 5-10 किलोचे वजन आणू शकता, डंबेल्स. त्याच्यामुळे पण तुम्ही एक्सरसाइज करू शकता. किंवा उठा बैठक, स्क्वॅट्स हे करू शकता, सूर्यनमस्कार करू शकता, पुशअप्स करू शकता,
प्लॅंक्स करू शकता. ह्याच्यामुळे पण तुमचे जे काही वेट मसल्स असतात ते ऍक्टिव्ह होतात. एस्पेशली युअर हेवी मसल ग्रुप्स. व्हॉट आर हेवी मसल ग्रुप्स? युअर थाय मसल्स, युअर बटक मसल्स, युअर बॅक मसल्स. दिस आर हेवी मसल ग्रुप्स. त्याचं ऍक्टिव्हिटी जास्त झालं पाहिजे अँड दे फॉर्म द कोर बॉडी. त्यामुळे कोर बॉडी एक्सरसाइज जेवढे जास्त कराल तेवढं तुम्ही जास्त हेल्दी राहाल, कारण तिथल्या मसल्सला जेवढं तुम्ही ऍक्टिव्हिटी कराल त्याचं टोन मेंटेन करण्यासाठी बॉडी पण जास्त कॅलरीज स्पेंड करतात, बर्न करतो. त्यामुळे तुमचा बेसल मेटाबॉलिक रेट वाढतो. त्यामुळे थोडं जरी जास्त जरी खाल्लं, तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर तुमचं बेसल मेटाबॉलिक रेट वाढल्यामुळे तुमचं वजन वाढतं. सो एंगेजिंग युअर हेवी मसल ग्रुप्स इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते फक्त वेट ट्रेनिंगमुळे होतं. तुम्ही घरच्या घरी फक्त स्क्वॅट्स जरी केले रोज, डेडिकेटेडली ते एक्सरसाइज करायला पाहिजे. स्क्वॅट्स म्हणजे उठा बैठक. काही जण उठा बैठक जमत नाही इनिशियली, नो प्रॉब्लेम, यू डू असिस्टेड स्क्वॅट्स. खुर्चीला पकडा, टेबलला पकडा, खाली उठा बैठक करा, त्याच्याने चालू करा, मग हळूहळू तुम्ही स्वतःच्या ह्याच्यावरती जावा. सो मी म्हणतो की तुमच्या बेडरूम मध्ये तुम्ही उठा बैठक करू शकता. तुमच्या बेडरूम मध्ये किंवा कुठल्याही लिव्हिंग रूम मध्ये तुम्ही जोर मारू शकता. तुमच्या बेडरूम किंवा तुमच्या कुठल्याही रूम मध्ये तुम्ही सूर्यनमस्कार घालू शकता. हे जरी रोज तुम्ही डेडिकेटेडली केलं तरी यू शुड रिमेन हेल्दी. सो एक्सरसाइज हे जे 3 प्रकार आहेत, एरोबिक्स, योगा आणि वेट ट्रेनिंग, हे 3 प्रकार करणं खूप गरजेचं आहे. लहानपणी आठवायचं की प्रत्येक गोष्ट घरामध्ये चुकीचं केलं आई वडील उठावश्यक करायचे. येस. स्कूलमध्ये गेलं, काही स्कूल लेट गेलं 100 उठावश्यक. एखादं जर होमवर्क केले उठावश्यक, काही चुकीचं केलं तरी सुद्धा शिक्षा उठावश्यक. त्यामुळे जो शाळेमध्ये ज्यानं जास्त चुका केल्या तो जास्त हेल्दी आहे. पण आजकाल नाही करतायत, कारण रागवता पण येत नाहीये. दॅट शुड स्टार्ट ऍक्च्युअली. फिजिकल एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जेवढं फिजिकल एक्सरसाइज कराल, जेवढे तुमचे मसल्स वर्कअप राहतील, तेवढं तुम्ही जास्त दिवस एक निरोगी दीर्घायुष्य जगाल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही मला एक्सरसाइज सांगितलं, डाएट सांगितलं, ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय कंपोनेंट जे की तुमचं वेट कमी करण्यासाठी किंवा वेट वाढू न देण्यासाठी महत्वाचे आहेत? सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. कारण कसं आहे की आतापर्यंत असं होतं की फक्त डाएट अँड एक्सरसाइज केले की तुमचं वजन आटोक्यात राहिलं आणि यू शॅल रिमेन हेल्दी. बट इन दिस 21st सेंचुरी जसं आपलं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, जसं आपले लाईफस्टाईल चेंज होत चाललेले आहेत, त्याच्यामध्ये 2 फॅक्टर्स अजून ऍड झाले आहेत विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर वेट लॉस और प्रॉपर बिंग हेल्दी. दॅट इज स्लीप आणि स्ट्रेस. कारण आपलं जास्त रात्री जागरण जास्त होत चाललंय. मोबाईल झालं, टीव्ही झालं, आपल्या पार्ट्या झाल्या, हे सगळे रात्री जास्त चालतात. म्हणजे आपल्या पार्ट्या 9-10 नंतर चालू होतात. त्याच्यामुळे रात्रीचं जागरण वाढलं. रात्रीचं जागरण वाढलं, स्लीप कमी झालं. स्लीप शुड बी टेकन फॉर मिनिमम 7 to 8 hours पर डे. 7 ते 8 घंटे. दॅट टू अनइंटरप्टेड. म्हणजे असं नाही की मी दुपारी 2 तास झोपलो, मग संध्याकाळी 2 तास झोपलो, मग रात्री 3 तास. दॅट इज नॉट अ गुड स्लीप पॅटर्न ऍट ऑल. प्रॉपर अनइंटरप्टेड 7 to 8 hours झोपलं पाहिजे. स्लीप मध्येच आपली बॉडीची ऑटो रिकव्हरी आणि पूर्ण जे काही डिफेक्ट आहेत, प्रॉब्लेम आहेत, त्यांची प्रॉपर मेंटेनन्स सगळ्या गोष्टी. प्रत्येक बॉडीला मेंटेनन्स लागतं. प्रत्येक मशीनला जसं लागतं तसं आपण बॉडी इज ऑल्सो लाईक अ मशीन. आपलं मशीन मेंटेनन्स ठेवायचं असतं. स्लीप खूप महत्वाचं आहे. दॅट टू पीसफुल स्लीप. म्हणजे जागून किंवा हे करून असे पीसफुल. त्यामुळे मोबाईल जवळ ठेवू नका. रात्री मोबाईल जास्त बघू नका. कारण जेवढं तेवढं ब्लू लाईट तुमच्या रात्री जातं तुमच्या डोळ्यामध्ये, तेवढं स्लीप डिस्टर्ब होतं. मेलाटोनिन सिक्रेट होत नाही. कारण आपल्याला एक रात्रीचं सूर्य गेल्यानंतर जो अंधार पडतो, त्या अंधार पडलेल्या पुढच्या 2 घंट्यामध्ये मेलाटोनिन सिक्रेट होतो. जो मेलाटोनिन सिक्रेट होतो ते तुम्हाला डीप स्लीप कडे घेऊन जातो. पण आजकालचा प्रॉब्लेम असा आहे की स्क्रीन इव्हन झोपण्याच्या लास्ट मिनिट पर्यंत बघत राहतो, रील्स बघत राहतो. त्यामुळे तो डोक्याला एक सिग्नलच भेटत नाही की आता हे झोपीचा टाइम झालेला आहे. त्यामुळे तो अनइंटरप्टेड. बरेच पेशंट म्हणतात रात्री झोप लागत नाही. त्याचं कारण आहे, सगळ्यात एक गोष्ट करा, रात्री 8च्या नंतर मोबाईल तुमच्या बेडरूम मध्ये येऊ देऊ नका. मोबाईल स्क्रीनच बंद करा. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, कॉम्प्युटर सगळंच. सो स्क्रीन टाइम हा 8च्या नंतर नाहीच पाहिजे. जेवढा स्क्रीन टाइम कमी तेवढा फॅमिली टाइम पण वाढेल. सो स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड इम्पॉर्टंट पार्ट इज स्ट्रेस. आजकाल जसं लाईफस्टाईल चेंज होत चाललंय, जसं कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे, तसं स्ट्रेस पण खूप वाढलेला आहे आणि खूप गोष्टी होत आहेत आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे स्ट्रेस जसा वाढत जातो तसा तुमचं झोप कमी लागते. झोप कमी लागल्यामुळे देर इज वन हॉर्मोन नोन एज कॉर्टिसॉल, विच इज ऑल्सो नोन एज स्ट्रेस हॉर्मोन. हा कॉर्टिसॉल आपल्या बॉडीमध्ये वाढला की त्याच्यामुळे हायपोग्लायसेमिया होतं, म्हणजे आपली भूक जास्त लागते. स्ट्रेसमध्ये आपण जास्त खातो, तर त्याच्यामुळे स्ट्रेस इटिंग म्हणून एक प्रकार असतो. त्यामुळे ज्यावेळी स्ट्रेस होतो त्यावेळी आपलं खाणं पण जास्त वाढतं
रात्री जागरण झालं की एक एक्स्ट्रा मील वाढते, कारण रात्री 1-2 वाजेपर्यंत तुम्ही जागला की रात्री 1-2 वाजता तुम्हाला परत भूक लागते. मग फ्रीजमध्ये सगळं अनहेल्दी फूड किंवा बाहेरचं पाकिटातलं फूड, पॅकेट फूड हे जास्त वाढतं. त्याच्यामुळे तुम्हाला, कारण शेवटी रात्री काय हेल्दी फूड मिळणारच नाही, तुम्हाला अनहेल्दी फूडच मिळतं. अनहेल्दी फूड वाढल्यामुळे अजून ओबेसिटी वाढतं. त्यामुळे स्ट्रेस आणि डिस्टर्ब स्लीप आर अगेन व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर्स फॉर ओबेसिटी. ओके. स्ट्रेस म्हणजे एखादी गोष्टीला स्ट्रेस घेणं का त्याला रिॲक्ट करणं, त्याच्यामुळे आपल्याला. येस, स्ट्रेस म्हणजे देर इज अगेन, जसं आपण गुड फॅट बॅड फॅट, तसं गुड स्ट्रेस अँड बॅड स्ट्रेस. मी काम करतो तर स्ट्रेस घेणं इज ओके, पण तो कसा रिॲक्ट करणं त्या कामाला, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आजकाल असं आहे की मला ऑफिसमध्ये स्ट्रेस होते, म्हणजे काही घरी बसलं तर आणखीन त्याचं जास्त स्ट्रेस वाढू शकते. येस, तर तुम्ही त्या स्ट्रेसला मॅटिगेट करायला पाहिजे, मेडिटेट करायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही एखाद्यानं तुम्हाला वरडलं बसणं तरी त्याला वरडलेलं तुमच्यावरती घ्यायचं किती हे तुम्हाला डिसाईड करायचं. कारण त्याचं जे ओरडणं आहे हे किंवा तुम्ही सुधारावं म्हणून असतं किंवा त्याचं काम झालं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, त्याचं ओरडणं तुमच्या डोक्यात नका ठेवू. तेव्हा तो मला ओरडला, मग मला स्ट्रेस आला, मग माझं काम पण नाही झालं, असं नका करू. काम कम्प्लीट करण्यासाठी ते त्यांनी ओरडलेलं आहे, काम कम्प्लीट करायला त्यांना देऊन टाका. व्हाय टू टेक. सो ॲज यू सेड, किंवा रिॲक्शन टू द स्ट्रेस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. डोंट रिॲक्ट, डोंट ओव्हर रिॲक्ट, डोंट रिॲक्ट ऑल्सो. रिॲक्शन कमी असावी, जेवढं रिॲक्शन कमी असेल तेवढं स्ट्रेस कमी राहील. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्या की बाबा IPL म्हणा, आजकालच्या पॉलिटिक्समध्ये म्हणा, की बाबा कोणतरी XYZ पर्सन मुख्यमंत्री झाले, त्याचा स्ट्रेस मी किती घेणार, स्ट्रेस तुम्ही किती घेणार, खूप हा फरक असतो. तर मग तो रिॲक्शन कसा घ्यायचा हे तुम्ही डिसाईड करायला पाहिजे. मग जेवढं स्ट्रेस कमी असेल तेवढं तुम्ही हेल्दी राहाल, जेवढं स्लीप, अनलिमिटेड स्लीप राहील तेवढं तुम्ही हेल्दी राहाल. सो जसं डाएट अँड एक्सरसाइज फॉर्म अ व्हेरी मेजर इम्पॉर्टंट रोल इन बिंग हेल्दी आणि ओबेसिटी रिड्यूस करण्यासाठी, तसं स्लीप आणि स्ट्रेस हे पण 2 नवीन पिलर्स झालेले आहेत फॉर कंट्रोलिंग ओबेसिटी. पण मी सांगेन की फॉर एनी वेट लॉस जर्नी, म्हणजे आता वेट लॉस जर करायचं असेल तर बरेच जण असं, नाही मला डाएट एक्सरसाइज जमत नाही, मी काहीतरी मेडिसिन घेतो, मी काहीतरी सर्जरी करून घेतो, मी काहीतरी बलून टाकून घेतो आणि मग मी वजन कमी करेन, मला हे काही जमत नाही, मला खायला आवडतं. तर मी स्पेसिफिकली सांगेन, फॉर एनी वेट लॉस जर्नी, इफ यू आर नॉट एबल टू फॉलो डाएट एक्सरसाइज, सगळे वेट लॉस जे काही ट्रीटमेंट्स आहेत ते फेल होणार. सो प्रत्येक घराचा जसा पाया खूप स्ट्रॉंग लागतो, तसा ह्या वेट लॉस जर्नीमध्ये तो पाया आहे, तो डाएट अँड एक्सरसाइज आहे. तर डाएट एक्सरसाइज जमत नसेल तर कुठलेही वेट लॉस तुम्हाला ट्रीटमेंट उपयोगी होणार नाही. ओके, खूप सुंदर सर. म्हणजे डाएट, एक्सरसाइज, गुड स्लीप अँड लेस स्ट्रेस, शक्य आहे तितकं कमी स्ट्रेस. कमी स्ट्रेस. व्हेरी नाईस. येस. आणि ह्याच्यानंतरच जर तुमचं वजन कमी होतं, देर आर मेनी फॅक्टर्स. हे सगळं केल्यानंतर तुमचं वजन कमी होत नसेल तर मग देर आर मेनी अदर ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल टू रिड्यूस युअर वेट. पण हे जोपर्यंत तुम्ही ते सावरत नाही, हे जोपर्यंत तुम्ही कंट्रोल करत नाही, तोपर्यंत पुढच्या स्टेप पर्यंत जाणं काही उपयोगाचं नाही.